इकडे बटाट्याच्या भाजीसाठी थोडंसं लसूण टेचून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता आहे आणि राई जिऱ्याची फोडणी देणार आहे। बघू शकता तेल आपलं मस्त तापलेलं आहे। आता आपण लसूण घालू। यातच आता आपल्याला मोहरी पण घालायची आहे, थोडेसे जिरे, इकडे थोडासा कढीपत्ता, यातच आपल्याला कोथिंबीरही घालून घ्यायची। बघू शकता इकडे माझे थोडेसे घरगुती असे मसाले आहे, मी तेही याच्यात घालून घेणार। मस्त असं थोडंसं तेलावरती फ्राय करून घ्यायचं मसाल्याने। मी इकडे बटाटे स्वच्छ असे कापून आणि लांब लांबच कापलेले आहे। आता मी ते घालून देते। साधी सोपी अशी बटाट्याची भाजी आहे, पण खूप छान होते। कोणी पिवळी बनवते हिरवी मिरची घालून, पण आम्हाला लाल तिखट मसाला घालून आवडते म्हणून लाल तिखट मसाला घालून बनवते। तर आपल्याला मीठही घालून घ्यायचं। आपल्याला यात बटाट्याच्या भाजीमध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाही, वाफेवरती मस्त असं शिजवायचं आहे। आता मी याला वाफेवरती शिजायसाठी इकडे मी कांदा आणि हे सगळं आता भज्यांसाठी मिक्स करून घेतलेलं आहे, मसाला मीठ वगैरे। आता मी याला काढून घेते। आणि आजकाल मुलांवरती आपल्या खरंच लक्ष द्यायला हवं आहे। भरपूर ठिकाणी म्हणजे लहान मुलींवरती रेप होतोय, बलात्कार होत आहे, आणि आपली सरकार जशी काय एकदम झोपलेली आहे, त्यांना काहीच आहे नाही। पण आपले मुलं आहे, जर आपण कामाला कुठेतरी जातोय तर आपण स्वतः आपल्या मुलांवरती लक्ष पण द्या। कामं तर आपण करतो, आपली कामं तर होतच राहणार आहे असं नाही, पण आपल्या मुलांवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे। पण माझं एवढंच तुम्हाला सगळ्यांना प्लीज सांगणं आहे की मुलांवरती लक्ष द्या, मुलींना सोडू नका। आणि आजच्या जमान्यामध्ये असं चाललंय की सख्या बापावरही आपण भरोसा नाही ठेवू शकत, तेव्हा बाहेरच्यांवरती काय ठेवायचं आहे। असं आमच्याही एरियामध्ये भरपूर ठिकाणी झालेलं आहे, आणि बाहेरही भरपूर मी ऐकलेलं आहे यूट्यूबला, जसं बातम्यांवरती। खरंच माझं एकच कळकळीची विनंती आहे, मुलांना बाहेर सोडून, मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, आजच्या याच्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही आहे, मुलं मुली। त्याच्यासाठी प्लीज लक्ष असू द्या मुलांवरती, आणि आपलं कामही बघा। असं नाही की नाही आपण पोटासाठी जातो।